नमस्कार, रुचकर रेसिपीत या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा ठेचा। आपण बाजारातून भाजीसाठी दोडके आणतो, त्याच्या शिरा काढून आपण फेकून देतो। ते फेकून न देता त्या दोडक्याच्या शिरांचा ठेचा अगदी चविष्ट बनतो आणि तुम्ही सुद्धा तो ठेचा पारंपरिक पद्धतीने बनवला गेला तर तो अधिकच चविष्ट लागतो। चला तर मग बघूया आपण दोडक्यांचा शिरांचा ठेचा कसा बनवायचा तो। आज मी बनवणार आहे दोडक्याच्या शिरांचा ठेचा। त्यासाठी मी असे दोडके घेतलेले आहे आणि ते मी धुवून पुसून घेतलेले आहे आधीच। आता मी ह्या दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहे ठेच्यासाठी। अशा शिरा काढून घ्यायच्या आपल्याला। अशा प्रकारे मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेले आहे। दोडक्याच्या शिरांचा ठेचा करण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। दाणे सुद्धा फुटायला लागलेले आहे। दाणे सुद्धा भाजून तयार झालेले आहे। याच्यासाठी मी 10 तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या सुद्धा भाजून घेणार आहे। मिरच्या सुद्धा भाजून तयार झालेल्या आहे। आता मी शेवटी दोडक्याच्या शिरा सुद्धा भाजून घेणार आहे। त्या सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। सतत शिरा हलवत राहायचे आपल्याला, जेणेकरून त्या जळणार नाही। शिरा सुद्धा आपल्या भाजून तयार झालेले आहे। अशा प्रकारे भाजलेलं सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी पारंपरिक पद्धतीने ठेचा बनवून घेणार आहे। ते ठेचा बनवणाऱ्या साहित्याला याला बडगी म्हणतात आणि याला ठेचणी म्हणतात। त्यामध्ये भाजलेलं साहित्य टाकणार आहे मी।
15-20 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे, चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, शक्यतो या ठेच्याला जाडं मीठच वापरायला पाहिजे। आता मी हा ठेचा या ठेचणीने कुटून घेणार आहे। पारंपरिक पद्धतीने ठेचा केल्याने ठेचाला खूप छान चव येते। तुमच्याकडे जर हे साहित्य नसेल तर तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता। ठेचा आपला कुटून तयार झालेला आहे। अशा प्रकारे ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी 2 चमचे तेल कढईत टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता शिराड्यांचा ठेचा टाकणार आहे। ठेचा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। ठेचा परतण्याचं कारण एवढंच आहे की ठेचा जास्त दिवस टिकतो। 2 ते 3 मिनिटं झालेलं आहे, छानपैकी ठेचा परतून झालेला आहे।